लूककृत शुभवर्तमान याचा 22 अध्याय 40 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. यस, आमेन. किती अद्भुत वचन आहे ना परमेश्वराचं, की काय सांगतायत परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला, की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हो प्रियांनो, अद्भुत वचन आहे. ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. जेव्हा परमेश्वराने काय केलं, की गेतशेम बागेत जेव्हा ते होते आणि तिथून ते जैतुनाच्या डोंगराकडे जात होते, तेव्हा त्यांच्या मागे मागे त्यांचे शिष्य पण जात होते. तर तेव्हा जैतून डोंगराच्या पायथ्याशी जेव्हा ते गेले, तर तेव्हा त्यांनी शिष्यांना काय सांगितलं, की हे वचन तिथे सांगितलं, की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हो प्रियांनो, कारण परमेश्वर महान, सर्वशक्तिमान, सामर्थ्यशाली असून सुद्धा परमेश्वराचं प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने काय स्वतः सुद्धा प्रार्थनाही केलेलीच आहे. आणि त्यांचा हा नित्यक्रम होता, की जैतुनाच्या त्या डोंगरावरती नेहमी परमेश्वर जायचे, येशू ख्रिस्त, आणि तिथं ते काय करायचे, गुडघे टेकून प्रार्थना, पित्याकडे प्रार्थना करायचे. आणि जे काही त्यांचं म्हणणं आहे हे प्रार्थनेच्या द्वारे ते आपल्या पित्यापर्यंत पोहोचवायचे. आणि हो, मागणं आपण काय करतो, जगिक जीवन जगत असताना फक्त आणि फक्त प्रार्थना करणे म्हणजे काय, की मला गाडी मिळू दे, पैसा मिळू दे, घर मिळू दे, जॉब मिळू दे. जे काही आपण हे जगिक जीवनाच्या गोष्टीच आपण परमेश्वराकडे प्रार्थनेद्वारे मागतो. पण परमेश्वर इथे आपल्याला काय सांगत आहे, की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हो, किती अद्भुत वचन आहे ना हे, की आपल्याला आपण नेहमी काय करतो, की आपल्यावर संकट आलं, आपण अडचणीत आलो, की आपण परेशानीमध्ये असलो, की आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, परमेश्वराचा धावा करतो. पण परमेश्वराचं वचन इथं असं सांगत आहे, की तुम्ही परीक्षेत पडूच नये म्हणून तुम्ही काय प्रार्थनाही केली पाहिजे प्रियांनो. हो, किती छान, म्हणजे समाधानकारक वाटत आहे ना हे वचन, मनाला स्पर्श होणार आहे. आणि हो, आपण प्रार्थनापूर्वक एखाद्या कामाला अगर सुरुवात केली, एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टींनाही जरी आपण सुरुवात केली, तरी परमेश्वराचं तिथे सामर्थ्य उतरल्यामुळे आपल्याला काय होतं, की ते आपलं काम जे आहे, जे कार्य आहे, ते एकदम उत्तम रीतीने पार पडतं. तर आपण नेहमी संकटात पडल्याच्या नंतर प्रार्थना करण्यापेक्षा जेव्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवातच ही प्रार्थनेद्वारे केली पाहिजे, नाही का? कारण कित्येक लोक आहेत आजच्या दिवसातही आपण पाहिले तरी की आजचा दिवस हे पाहू शकले नाहीत. त्यांनी काय काय स्वप्न बघितले असतील, काय काय त्यांचे फ्युचर प्लॅनिंग असतील, पण परमेश्वराचं कार्य महान आहे, किंवा त्यांचं तिथं ते आजचा दिवस नाही पाहू शकले, त्यांचा जीवनकाल तिथे संपला. तर आपण जिवंताच्या भूमीवरती जगत आहोत, हेच आपल्यासाठी काय आहे, मोठी साक्ष परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे. तर आपण काय केलं पाहिजे, निरंतर हे प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, की परीक्षेत पडू नये म्हणून. आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा प्रार्थनापूर्वकच झाला पाहिजे. आणि हो, परीक्षेत पडू नये म्हणून आजपासून आपण काय करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरवते, मान, महिमा, आदर तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वर पित्या, हा सुंदरसा दिवस आम्हाला दाखवलास माझ्या राजा, त्याबद्दल तुझे धन्यवाद करते माझ्या परमेश्वर. की ते अद्भुत वचन आहे परमेश्वरा, की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हो, आजच आम्ही या वचनाला आमच्या जीवनामध्ये रिसीव करतो, लागू करतो बाप्पा. या वचनाद्वारे आम्ही चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, हे आम्ही आश्वासन परमेश्वरा तुमच्या चरणी देतोय माझ्या राजा. हो पित्या, हे वचन खूप सामर्थ्यशाली आहे माझ्या बाप्पा. हे आमच्या जीवनामध्ये हे वचन दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि छोटीशी विनंती, धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू.